नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, ग्रहणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा व पोटदुखी अशा सर्वच प्रकारच्या पोटाच्या आजारांचे माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती अवश्य पाहावी। तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करावा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करावा। पित्ताचे खडे आणि पेशंटची मनस्थिती। ज्या वेळेला पेशंटच्या पोटामध्ये सतत बारीक बारीक दुखत असते, म्हणून पोटदुखीचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी केली जाते आणि सोनोग्राफीमध्ये जठराच्या पिशवीला सूज आहे किंवा त्याचबरोबर पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे सुद्धा आहेत असा रिपोर्ट येतो। त्यावेळेला मात्र आता पित्ताच्या खड्याचे ऑपरेशन करायचे की पित्ताचे खडे औषध घेऊन कमी होतात किंवा पित्ताच्या खड्याचे लगेचच इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागणार की काय, यापैकी कोणताही एखादा पर्याय असला तरी सुद्धा पेशंटला मात्र घाबरायलाच होते आणि त्यामुळे पेशंटची मानसिक स्थिती चिंताग्रस्त होते। परंतु मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर समजून घेणार आहोत पित्ताचे खडे, उपचार आणि पित्ताच्या खड्याचे ऑपरेशन, जेणेकरून पित्ताचे खडे असणाऱ्या पेशंटच्या मनामध्ये कोणतीही शंका उरणार नाही। पित्ताचे खडे आणि निदान। ज्यावेळी पेशंटच्या बेंबीच्या वरच्या भागामध्ये बरगड्यांच्या खाली सतत बारीक बारीक पोटात दुखत असते, अशा वेळी पोटदुखीचे निदान करण्यासाठी म्हणून पेशंटची सोनोग्राफी केली जाते आणि बहुतांश वेळा गॅस्ट्रायटिस म्हणजे जठराच्या पिशवीला सूज आहे असाच रिपोर्ट येतो। तर काही पेशंटमध्ये सोनोग्राफीमध्ये कोलेलिथियासिस म्हणजे पित्ताच्या पिशवीमध्ये पित्ताचे खडे आहेत, त्याचबरोबर कोलेसिस्टायटिस म्हणजे पित्ताच्या पिशवीला सूज आलेली आहे असा सुद्धा रिपोर्ट असतो। आणि सोनोग्राफीमध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट लिहिलेली असते, ती म्हणजे पित्त वाहणारी नळी CBD नॉर्मल आहे किंवा ती आकाराने वाढलेली आहे असा रिपोर्ट असतो। पित्ताच्या पिशवीमधील पित्ताचा खडा पुढे पित्ताच्या नळीमध्ये सरकून तो पित्ताचा खडा पित्ताच्या नळीमध्ये अडकलेला आहे का अशी शंका असल्यास किंवा त्याचे निश्चित निदान करण्यासाठी ERCP ही तपासणी एंडोस्कोपीद्वारे केली जाते किंवा MRCP नावाची स्कॅनिंग तपासणी सुद्धा केली जाते। पित्ताचे खडे तयार होण्याची कारणे। ज्याप्रमाणे किडनीमध्ये आपल्या लघवीमधून मूतखडा तयार होतो, त्याच पद्धतीने आपल्या पित्ताशयामधील पित्तामधूनच पित्ताचे खडे तयार होत असतात। पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे तयार होण्याची प्रक्रिया घडण्यासाठी जसे इतर आजारामध्ये आपल्या खाण्यापिण्यातील, वागण्यातील चुका कारणीभूत असतात, तसे पित्ताच्या खड्यामध्ये नसते। त्यामुळे मी हा चुकीचा पदार्थ खाल्ला म्हणून मला पित्ताचे खडे झाले असे शक्यतो घडत नाही। पित्ताचा खडा तयार होण्यासाठी प्रामुख्याने आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय ही प्रक्रिया बिघडल्यामुळेच लिव्हरमध्ये तयार होणारे जे पित्त असते, त्या पित्तामधील कोलेस्टेरॉल आणि बिलिरुबिन या दोन घटकांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते। थोडक्यात त्याचे स्वरूप बिघडते व थोडक्यातच त्या पित्ताचेच पित्ताच्या पिशवीमध्ये पित्ताचे खडे तयार होतात। पित्ताचे खडे तयार होण्यासाठी इतर कारणांचा विचार करता साधारणपणे जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल लेवल असेल तर त्यामुळे सुद्धा पित्ताचे खडे तयार होऊ शकतात। त्याचबरोबर
लिव्हरला सूज आल्यामुळे किंवा ज्यांचे वजन जास्त प्रमाणात आहे त्यांच्यामध्ये पित्ताचे खडे तयार होण्याची प्रवृत्ती जास्त असते किंवा वेगाने वजन कमी केल्यामुळे सुद्धा पित्ताचे खडे तयार होऊ शकतात. स्त्रियांच्या मध्ये प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन चेंज झाल्यामुळे किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे हार्मोन चेंज झाल्यामुळे सुद्धा पित्ताचे खडे होण्याची शक्यता जास्त असते. पित्ताचे खडे तयार होण्याची प्रक्रिया. आपण अन्न चावल्यानंतर ते अन्ननलिकेमधून जठराच्या पिशवीमध्ये पडते. जठराच्या पिशवीमध्ये त्या अन्नावर ॲसिड पडते व जठराच्या पिशवीमध्ये अन्नाची घुसळण होऊन अन्नाचा गोळा तयार होतो. पुढे हा अन्नाचा गोळा जठराच्या पिशवीमधून लहान आतड्याच्या नळीमध्ये ढकलला जातो. अन्नाचा गोळा आतड्याच्या नळीमध्ये गेल्यावर त्यावर पित्ताच्या नळीमधून पाचक पित्त पडते व त्या पाचक पित्ताने अन्न पचवण्याची प्रक्रिया मुख्यतः घडत असते. असे हे अन्न पचवणारे पाचक पित्त, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये गॉल ज्यूस असे म्हणतात, हे अन्न पचवणारे पाचक पित्त आपल्या लिव्हरमध्ये तयार होते. लिव्हरमधून पुढे नळीमार्गे ते पाचक पित्त पित्ताच्या पिशवीमध्ये सोडले जाते व पित्ताच्या पिशवीमध्ये साठवले जाते. पुढे पित्ताच्या पिशवीमधून ते पाचक पित्त आतड्याच्या नळीमध्ये अन्नावर सोडले जाते. अशा या पाचक पित्तामध्ये प्रामुख्याने बाइल सॉल्ट, बिलिरुबिन आणि कोलेस्टेरॉल हे 3 मुख्य घटक असतात. यामध्ये प्रामुख्याने या पाचक पित्तामधील कोलेस्टेरॉल या घटकाचे प्रमाण जास्त झाले किंवा बिलिरुबिन या घटकाचे प्रमाण जास्त झाले तर त्यापासूनच पित्ताच्या पिशवीमध्ये पित्ताचा खडा तयार होतो. प्रामुख्याने कोलेस्टेरॉलचा पित्ताचा खडा किंवा बिलिरुबिन या घटकाचा पित्ताचा खडा तयार होतो. पित्ताच्या खड्याचे स्वरूप. नंबर 1, पित्ताशय म्हणजे पित्ताच्या पिशवीमध्ये पित्ताचा खडा असतो किंवा पित्ताच्या पिशवीमध्ये गाळ साचल्याप्रमाणे पित्त साठलेले असते. नंबर 2, पित्ताचा खडा एकच खडा असतो किंवा मल्टिपल म्हणजे अनेक पित्ताचे खडे असू शकतात. आणि नंबर 3, पित्ताचा खडा पित्ताच्या पिशवीमध्ये कधी स्थिर असतो तर तो कधी हालचाल करणारा सुद्धा असतो. पित्ताचे खडे आणि वेदनेचे स्वरूप. निवांत वेदनारहित पित्ताचा खडा. पित्ताच्या पिशवीत पित्ताचे खडे आहेत म्हणजे कंपल्सरी दुखायलाच पाहिजे असे नाही, ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये असिम्प्टॅमॅटिक म्हणजे लक्षणरहित पित्ताचा खडा असे म्हणतात. लक्षणरहित वेदनारहित पित्ताचे खडे असणे हे प्रमाण भरपूर म्हणजे जवळपास 80% आसपास असते. जुनाट पित्ताचे खडे. पित्ताच्या खड्यामुळे ज्या वेळेला पित्ताच्या पिशवीला अगदी थोड्या प्रमाणात सूज येऊन पेशंटला पित्ताच्या खड्यामुळे वेदना होत असतील तर सतत बारीक बारीक तर कधी कधी तीव्र पोटात दुखते. दुखताना छातीच्या उजव्या खालच्या बरगड्यांच्या आतमध्ये केंद्रबिंदू धरून दुखते. अशा वेदना कधी कधी आठवड्याने किंवा बऱ्याच महिन्याने किंवा वर्षातून कधीतरी होऊ शकतात. पित्ताचा खडा व वेदनेचा तीव्र अटॅक. काही पेशंटमध्ये पेशंटच्या पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे अनेक वर्षापासून असतात, परंतु कधीतरी अचानकपणे तो पित्ताच्या पिशवीमधील पित्ताचा खडा पुढे सरकून पित्ताच्या नळीमध्ये अडकून राहतो आणि त्यामुळे पेशंटला अचानक अतितीव्र स्वरूपाच्या वेदना व्हायला सुरुवात होते. पित्ताचा खडा पित्ताच्या नळीमध्ये अचानक ज्या वेळेला अडकतो त्यावेळेला ती वेदना शक्यतो सहनशक्तीच्या पलीकडे असते. वेदना एक सलग राहते आणि वेदना शक्यतो वरच्या दिशेने चढते. पित्ताच्या खड्याच्या वेदना शक्यतो रात्री जेवल्यानंतर 2 तासाने म्हणजे मध्यरात्री व्हायला सुरुवात होते. पित्ताच्या खड्याच्या वेदना होताना खूप मळमळते किंवा उलट्या होतात आणि तापसुद्धा येतो. पित्ताचे खडे आणि कावीळ. काही पेशंटमध्ये पित्ताचा खडा पित्ताच्या नळीमध्ये अडकतो व आतड्यामध्ये येणारे पित्त बंद होऊन ते उलट रक्तामध्ये जाते
आणि त्यामुळे रक्तातील पित्त वाढते, अर्थात रक्तातील कावीळ होते. पित्ताच्या खड्यामुळे रक्तातील कावीळ म्हणजे रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढलेले आढळते. काही पेशंटमध्ये पित्ताच्या नळीमध्ये पित्ताचा खडा अडकल्यामुळे पॅनक्रिया म्हणजे स्वादुपिंडाला सुद्धा सूज येते. पित्ताचा खडा उपचार मार्गदर्शन. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 1. लक्षणविरहित पित्ताचे खडे व उपचार. ज्यावेळी सोनोग्राफीमध्ये पित्ताचा खडा दिसलेला आहे परंतु वेदना होत नाहीत, त्याचबरोबर पित्ताच्या पिशवीला सूज आलेली नाही असा सोनोग्राफीचा रिपोर्ट असतो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोनोग्राफी केली आणि त्या सोनोग्राफीमध्ये फक्त पित्ताचे खडे आहेत असा रिपोर्ट असेल तर अशा परिस्थितीमध्ये वेट अँड वॉच म्हणजे कोणताही विशेष उपचार केला जात नाही. लक्षणविरहित पित्ताचा खडा असेल तर शस्त्रक्रियेचा सुद्धा शक्यतो विचार केला जात नाही. परंतु जरी लक्षणविरहित पित्ताचे खडे असतील तर अगदीच त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले ही गोष्ट सुद्धा तितकीशी योग्य नसते. कारण का, पित्ताचे खडे तयार झाले आहेत म्हणजेच लिव्हरमध्ये तयार होणाऱ्या पित्ताची क्वालिटी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बिघडलेली आहे हे तर निश्चितच आहे. त्याचबरोबर आपली पचनसंस्था व आपले मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय प्रक्रिया बिघडलेली आहे असा अलार्म वाजलेला आहे. त्यामुळे अशा वेळी किमान आपली लाईफस्टाईल अर्थात दिनचर्या सुयोग्य करणे, आपल्या खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुका दुरुस्त करणे हे खूप गरजेचे आहे. खाण्यापिण्यातील अति प्रमाणात स्निग्ध, तेलकट, तळलेले पदार्थ खात असाल तर त्याचे प्रमाण कमी करणे हे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर पित्त वाढवणारे आंबट चवीचे पदार्थ, सर्व शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ बंद करणे हे सुद्धा गरजेचे आहे. वेळेवर आणि ताजे घरचे जेवण जेवावे. विनाकारण रात्री जागरण करू नये व व्यसने नक्कीच टाळावीत. अशा पद्धतीने किमान पथ्य सांभाळणे गरजेचेच असते. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 2. पित्ताचे खडे प्लस गॅस्ट्रायटिस, जठराच्या पिशवीची सूज. माझ्या प्रॅक्टिसमधील अनुभवानुसार काही पेशंटमध्ये वरच्या पोटामध्ये सतत बारीक बारीक दुखत असते आणि मग निदान करण्यासाठी त्या पेशंटची सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीमध्ये जठराच्या पिशवीला सूज आहे व त्याचबरोबर पित्ताच्या पिशवीमध्ये सुद्धा पित्ताचे खडे आहेत असा रिपोर्ट येतो. परंतु पित्ताच्या खड्यामुळे पित्ताच्या पिशवीला सूज मात्र आलेली नसते. अशा स्वरूपाचा सोनोग्राफीचा रिपोर्ट असतो. परंतु अशा वेळेला पोटदुखी जठराच्या पिशवीला सूज आल्यामुळे आहे की पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे असल्यामुळे आहे असे द्वंद्व तयार होते. त्याचबरोबर जठराची पिशवी आणि पित्ताची पिशवी यांचे ठिकाण जवळजवळच असते, त्यामुळे दुखण्याचे ठिकाण सुद्धा एकच असते. अशा परिस्थितीमध्ये माझ्या अनुभवानुसार जरी पित्ताचे खडे असतील मात्र पित्ताच्या पिशवीला सूज नसेल तर अशा पेशंटमध्ये सर्वप्रथम पेशंटची आम्लपित्ताची तक्रार पूर्ण बरी करून जठराच्या पिशवीची सूज बरी करावी लागते व बहुतांशी पेशंटमध्ये त्यामुळे पोटदुखी थांबते. या उलट काही पेशंटमध्ये अशा स्थितीमध्ये म्हणजे पित्ताचे खडे सुद्धा आहेत आणि जठराच्या पिशवीला सूज सुद्धा आहे म्हणून आधी पित्ताच्या खड्याचे ऑपरेशन केले जाते. परंतु बहुतांश वेळेला त्यामुळे पोटदुखी थांबलेली नसते, कारण जठराच्या पिशवीला सूज असल्यामुळेच पोटदुखीचा त्रास होत असतो. म्हणून ज्या वेळेला जठराच्या पिशवीला सूज आहे परंतु बरोबर पित्ताचे खडे सुद्धा आहेत तर पित्ताच्या पिशवीला सूज नसल्यास मात्र सर्वप्रथम जठराच्या पिशवीची सूज बरी करून मगच पित्ताच्या खड्याचे काय करायचे असा उपचाराचा निर्णय घ्यावा लागतो आणि हाच निर्णय योग्य सुद्धा असतो. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 3. पित्ताचे खडे व जुनाट पित्ताशयाची सूज.
ज्यावेळी पेशंटला सतत बारीक बारीक पोटामध्ये दुखत असते, त्याचबरोबर सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये पित्ताच्या पिशवीला सूज आहे म्हणजे कोलेसिस्टायटिस असा स्पष्ट रिपोर्ट लिहिलेला असतो, त्यावेळेला उपचार करताना गरजेनुसार अँटीबायोटिक्सचा कोर्स केला जातो, त्याचबरोबर वेदनाशामक उपचार केले जातात। मात्र पित्ताच्या खड्यामुळे पित्ताच्या पिशवीला सतत सूज येत असेल आणि वारंवार तीव्र पोटदुखीचा त्रास होत असेल तर कालांतराने पित्ताची पिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो। अशा जुनाट आणि वारंवार परंतु थोड्या प्रमाणात पित्ताच्या खड्यामुळे पोटदुखीचा त्रास होत असेल तर आयुर्वेदिक उपचारांचा नक्कीच फायदा होतो। आयुर्वेदिक उपचार करताना नंबर 1, पेशंटचे खाण्यापिण्याचे पथ्य पूर्ण दुरुस्त करावे लागते। नंबर 2, पेशंटची बिघडलेली पचनसंस्था व्यवस्थित दुरुस्त करावी लागते। व नंबर 3, लिव्हर या अवयवाची कार्यक्षमता वाढवणारे औषध उपचार। आणि नंबर 4, पित्ताशयामधील पित्ताचे खडे विरघळणारे औषध उपचार करून सतत वारंवार दुखणारा पित्ताचा खडा हा त्रास आपण यशस्वी बरा करू शकतो आणि पेशंटची शस्त्रक्रिया सुद्धा टाळू शकतो। परंतु हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे की सर्वच पेशंटचे पित्ताचे खडे आपण फक्त औषधी उपचाराच्या साहाय्याने यशस्वी बरे करू शकेलच असे नसते। पित्ताचा खडा, त्याचा आकार, त्याचबरोबरीने त्याचे स्थान, पित्ताच्या पिशवीला सूज कितपत आहे, पेशंटची जनरल कंडिशन आणि वेदनेची तीव्रता अशा सर्व बाजूंनी विचार करूनच औषधी उपचार करायचे की शस्त्रक्रिया करायची हा सुयोग्य निर्णय घ्यावा लागतो। मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 4, पित्ताचे खडे आणि शस्त्रक्रिया। ज्या वेळेला पित्तांच्या खड्यांची संख्या भरपूर असते, कालांतराने सतत पित्ताच्या पिशवीला सूज येऊन सतत बारीक बारीक किंवा कधीकधी अतिशय तीव्रतेने पोटदुखीचा त्रास होत असेल किंवा पित्ताचा खडा पुढे सरकून पित्ताच्या नळीमध्ये अडकलेला आहे व त्यामुळे सहनशक्तीच्या पलीकडे वेदना होत असतील तर, किंवा पित्ताचा खडा पित्ताच्या नळीमध्ये अडकून कावीळ झाली असेल किंवा त्यामुळे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया या अवयवाला सूज आली असेल तर अशा परिस्थितीमध्ये वेळेवर शस्त्रक्रिया करून पित्ताच्या खड्याचे निर्मूलन करणे महत्त्वाचे असते। अशा परिस्थितीमध्ये पित्ताच्या खड्याचे ऑपरेशन आपण शक्यतो टाळू शकत नाही। पित्ताच्या खड्याचे ऑपरेशन करताना ऑपरेशनचे 3 पर्याय असतात। त्यापैकी नंबर 1, पोटाची ओपन सर्जरी करून पित्ताची पिशवी काढली जाते। नंबर 2, सध्याच्या काळात मात्र लॅप्रोस्कोपी म्हणजे बिनटाक्याची शस्त्रक्रिया करून पित्ताची पिशवी काढली जाते। नंबर 3, पित्ताचा खडा पित्ताच्या नळीमध्ये अडकला असेल तर ERCP नावाच्या एंडोस्कोपीद्वारे नळीमध्ये अडकलेला पित्ताचा खडा काढला जातो। शस्त्रक्रिया करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शस्त्रक्रियेमध्ये फक्त पित्ताच्या पिशवीमधील पित्ताचे खडे काढले जात नाहीत तर संपूर्ण पित्ताशय म्हणजे पित्ताच्या खड्यासकट पित्ताची पिशवी काढली जाते। मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 5, पित्ताशयाचे ऑपरेशन आणि दुष्परिणाम। लिव्हर या अवयवामध्ये तयार झालेले पित्त आधी पित्ताच्या पिशवीमध्ये साठवले जाते व त्यानंतर पित्ताच्या पिशवीतून ते पित्त आतड्याच्या नळीमध्ये अन्नावर पडते। परंतु पित्ताच्या खड्यासाठी संपूर्ण पित्ताची पिशवी ऑपरेशन करून काढल्यामुळे आता लिव्हरमध्ये तयार झालेले पित्त डायरेक्ट आतड्यामध्ये पडायला सुरुवात होते, त्यामुळे नक्कीच त्याचा पचनसंस्थेवरती परिणाम जाणवायला लागतो। त्यामध्ये प्रामुख्याने पोटामध्ये जडपणा, गच्चपणा जाणवतो, गॅसेसचे प्रमाण वाढते, तर काही पेशंटमध्ये वारंवार जुलाब होणे असा दुष्परिणाम होऊ शकतो।
आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे। पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत। डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत। आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे। येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी। विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात। पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही। म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते। लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते। त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते। त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे। डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, @पोस्ट विटा, जिल्हा सांगली। संपर्क 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08 34। फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत। दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, रविवारी सुट्टी।